नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करत आहोत JK टुडेचे क्वेश्चन्स फ्री ऑफ कोर्समध्ये या फ्री व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून। तर हा सेट क्रमांक जो आहे तो 18वा आहे आणि या व्हिडिओ सोबतच तुमचे जानेवारी 2023 मधील एकूण 180 प्रश्न जे असतील हे तुमचे तयार होतील। जर याच्या आधीचे जर तुम्ही सेट बघितलेले नसतील, त्याचे व्हिडिओ जर बघितलेले नसतील तर नक्कीच तुम्ही बघून घ्या, सगळे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। तर या व्हिडिओमध्ये सुद्धा 10 प्रश्न असणार आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अजिबात विसरू नका। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, नासाच्या विश्लेषणानुसार 2022 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2015च्या तुलनेत रेकॉर्डवरील कितवे सर्वात उष्ण तापमान आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एकूण 5वं जे आहे ते सर्वात उष्ण तापमान आहे। म्हणजेच काय, तर नासाच्या विश्लेषणानुसार 2022 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2015च्या तुलनेत रेकॉर्डवरील 5वं सर्वात उष्ण तापमानाचं वर्ष आहे। तर बघा, नासाच्या विश्लेषणानुसार 2022 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2015च्या तुलनेत रेकॉर्डवरील 5वे सर्वात उष्ण तापमान आहे। तर नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज GISA चे शास्त्रज्ञ म्हणतात की 2022 मध्ये जागतिक तापमान 1.6 अंश फॅरेनहाइट किंवा 0.89 अंश सेल्सिअस होते, जे नासाच्या बेसलाईन कालावधीच्या 1951 ते 1980 च्या सरासरीपेक्षा जास्त होते। ठीक आहे, तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। तर नासाच्या विश्लेषणानुसार 2022 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 2015च्या तुलनेत हे रेकॉर्डवरचं 5वं सर्वात उष्ण वर्ष आहे। तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने 2030 पर्यंत निवृत्तीचे वय 62 वरून 64 पर्यंत वाढवण्याची घोषणा जी आहे ही केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स। तर फ्रान्स या देशाने 2030 पर्यंत निवृत्तीचं वय 62 वरून 64 पर्यंत वाढवण्याची घोषणा जी आहे ही केलेली आहे। तर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी 2030 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 64 पर्यंत वाढवण्याची घोषणा जी आहे ही केलेली आहे। देशाच्या पेन्शन प्रणालीमध्ये आर्थिक समतोल साधण्याचा मार्ग म्हणून सरकारने या सुधारणांचा बचाव जो आहे हा केलेला आहे। 2023 पासून पूर्ण फ्रेंच पेन्शन वय दरवर्षी 3 महिन्यांनी वाढवले जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे 2030 पर्यंत सेवानिवृत्तीचे वय जे आहे हे 62 वरून 64 पर्यंत वाढवण्याची घोषणा फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी केलेली आहे आणि देशाच्या पेन्शन प्रणालीमध्ये आर्थिक समतोल साधण्याचा मार्ग म्हणून सरकारने या सुधारणांचा बचाव केलेला आहे आणि 2023 पासून पूर्ण फ्रेंच पेन्शन वय दरवर्षी 3 महिन्यांनी जे आहे ते वाढवलं जाणार आहे। तर निश्चितपणे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूया, भारताच्या मानवयुक्त महासागर मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीच्या जहाजाचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, समुद्रयान। तर भारताच्या मानवयुक्त महासागर मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीच्या जहाजाचं नाव आहे समुद्रयान। तर भारत यावर्षी समुद्रयान या स्वदेशी बनावटीच्या जहाजात 3 संशोधकांना समुद्राखाली 500 मीटर खोलीवरती पाठवणार आहे। चेन्नईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या अभियंत्यांनी स्टीलच्या गोलाची रचना केलेली आहे, ज्यामध्ये मिशनमध्ये जे असतील ते या संशोधकांना जे आहे ते राहता येणार आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न चर्चेमध्ये होता, निश्चितपणे लक्षात ठेवा। तर भारताच्या मानवयुक्त महासागर मोहिमेसाठी स्वदेशी बनावटीच्या जहाजाचं नाव काय आहे? तर ते आहे समुद्रयान। पुढचा प्रश्न बघा, प्रतिजैविकांच्या स्क्रीनिंगला गती देण्यासाठी मॉडेल विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेने IISc सोबत सहकार्य जे आहे हे केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, युनिलिव्हर। तर प्रतिजैविकांच्या स्क्रीनिंगला गती देण्यासाठी मॉडेल विकसित करण्यासाठी या युनिलिव्हर संस्थेने IISc सोबत सहकार्य जे आहे ते केलेलं आहे। तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc आणि युनिलिव्हरच्या संशोधकांनी प्रतिजैविकांच्या स्क्रीनिंगला गती देण्यासाठी संगणकीय मॉडेल विकसित करण्यासाठी सहकार्य जे आहे ते केलेलं आहे। बॅक्टेरियाच्या पेशींच्या भिंतीचे मॉडेल प्रतिजैविकांच्या तपासणीला गती देऊ शकतात। प्रतिजैविक हे रेणू आहेत जे रोग निर्माण करणारे जीवाणू नष्ट करू शकतात आणि IISc नुसार प्रत्येक जीवाणू पेशी सेल मेम्ब्रेनने व्यापलेली असते, जी सेल भिंतीने वेढलेली असते। त्याच्यामुळे प्रतिजैविकांच्या स्क्रीनिंगला गती देण्यासाठी एक संगणकीय मॉडेल विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सोबत या युनिलिव्हर संस्थेने काय केलेलं आहे, एक सहकार्य करार केलेला आहे। हे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, जपानशी परस्पर प्रवेश करार करणारा पहिला युरोपीय देश जो आहे हा कोणता आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, UK। तर जपानशी परस्पर प्रवेश करार करणारा UK जो आहे हा पहिला युरोपीय देश जो आहे तो बनलेला आहे। तर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लंडन येथे जपानच्या पंतप्रधानांसोबत ऐतिहासिक संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली
एका शतकाहून अधिक काळ दोन्ही देशांमधील हा सर्वात महत्त्वाचा संरक्षण करार मानला जातो, ज्यामुळे युकेचे सैन्य जपानमध्ये जे आहे ते तैनात केलं जाऊ शकतं आणि जपानसोबत परस्पर प्रवेश करार करणारा युके जो आहे हा पहिला युरोपीय देश जो आहे तो ठरलेला आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. तर जपानचे परस्पर प्रवेश करणारा पहिला युरोपीय देश कुठला, तर तो आहे युके. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो आहे हा जारी केलेला आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 जो आहे तो जारी केलेला आहे. जागतिक जोखीम अहवाल 2023 किंवा ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. अहवालानुसार हवामान बदल कमी करण्यात अयशस्वी होणे आणि हवामान बदल अनुकूलनात अपयश हे पुढील दशकात जगासमोरील 2 सर्वात गंभीर धोके असतील असे या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. त्यापाठोपाठ नैसर्गिक आपत्ती आणि अत्यंत हवामानाच्या घटना आणि जैवविविधतेचे नुकसान आणि परिसंस्था कोलमडणे यांचा देखील या अहवालामध्ये जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 मध्ये ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत म्हणजे जागतिक जोखीम अहवालामध्ये कोणत्या कोणत्या जोखीम आहेत हे सांगितले गेलेले आहे. तर याच्यामध्ये हवामान बदल कमी करण्यात अयशस्वी होणे आणि हवामान बदल अनुकूलनात अपयश, त्यापाठोपाठच नैसर्गिक आपत्ती आणि अत्यंत हवामानाच्या घटना आणि जैवविविधतेचे नुकसान आणि परिसंस्था कोलमडणे इत्यादी बाबींचा याच्यामध्ये समावेश होईल. आणि अशा स्वरूपाचा जो अहवाल आहे ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023 चा हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं जो आहे हा जारी केलेला आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात जे आहे हे करण्यात आलेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलकाता. तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशनचे उद्घाटन या कोलकाता या शहरामध्ये जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकाता येथील जोका येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थाचं उद्घाटन केलं. SPM निवासची स्थापना सुमारे 100 कोटी रुपये खर्चून जे आहे ते करण्यात आलेले आहे आणि या सर्वोच्च संस्थेच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता विभाग विविध अभ्यासक्रमांद्वारे सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी, स्वच्छता आणि स्वच्छता यामधील ज्ञान आणि क्षमता वाढवण्याचे अंतर भरून काढण्याचं उद्दिष्ट जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे चर्चेमध्ये हा होतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन. तर याचं कुठं झालेलं आहे उद्घाटन, ते झालेलं आहे कोलकातामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. ठीक आहे, कोलकातामधल्या जोका या ठिकाणी एकूण 100 कोटी खर्च आलेला आहे. आणि याच्यामधून काय होणार आहे तर पेयजल आणि स्वच्छता विभाग जे आहे हे विविध अभ्यासक्रमाद्वारे सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी, स्वच्छता आणि स्वच्छता यामधील ज्ञान आणि क्षमता वाढवण्याचं अंतर भरून काढण्याचं उद्दिष्ट हे या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे आहे ते केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा. दुआरी सरकार योजना कोणत्या भारतीय राज्याचा जो आहे हा प्रमुख उपक्रम आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. तर दुआरी सरकार योजना हा पश्चिम बंगाल या भारतीय राज्याचा एक प्रमुख उपक्रम आहे. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 ची 7वी आवृत्ती जी होती ती सादर केली. 7 श्रेणीतील सरकारी संस्थांद्वारे 22 अभिनव डिजिटल उपक्रमांना डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 प्राप्त झाले. नागरिकांच्या दारात सेवा देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारची दुआरी सरकार योजनेने प्लॅटिनम पुरस्कार जिंकला आणि CBSEने त्यांच्या डिजिटल शैक्षणिक भांडार परिणाम मंजुषा साठी सुवर्ण पुरस्कार जो आहे हा जिंकलेला आहे. त्याच्यामुळे दुआरी सरकार योजना जी होती चर्चेमध्ये होती. ठीक आहे, तर निश्चितपणे तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर दुआरी सरकार योजना ही पश्चिम बंगाल या राज्याचा एक प्रमुख उपक्रम आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशाने 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त अरब अमिराती. तर संयुक्त अरब अमिरातीने 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवर बंदी घालण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. तर संयुक्त अरब अमिरातीने पुढील वर्षांपासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या शॉपिंग पिशव्यांवरती बंदी घालण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. कायदा जो आहे तो 1 जानेवारी 2024 पासून अशा पिशव्यांचे आयात, उत्पादन आणि संचलन प्रतिबंधित करेल. 1 जानेवारी 2026 पासून प्लास्टिक कप, प्लेट्स आणि कटलरीवरती सुद्धा अशीच बंदी लागू होणार आहे. आणि या वर्षीच्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेचे यजमान UAE घोषित केलेलं आहे. 2050 पर्यंत कार्बन तटस्थता प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ह्या हवामान परिषदेच्या माध्यमातून जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. तर संयुक्त अरब अमिरात या देशानं 2024 पासून एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक शॉपिंग बॅगवरती बंदी घालण्याची घोषणा जी आहे ही केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. अखिल भारतीय पीठासीन अधिकारी विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान कोणते शहर आहे? अखिल भारतीय पीठासीन अधिकारी विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान जे आहे हे कोणते शहर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर. ठीक आहे, तर जयपूर हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांनी जयपूरमध्ये
83व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांचं उद्घाटन केलं। या परिषदेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेच्या उपसभापतींसह विविध विधानसभेचे सभापती आणि उपसभापती उपस्थित होते। अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची 83वी परिषद 11 वर्षानंतर राजस्थानमध्ये जे आहे ते होत आहे। ठीक आहे, तर कुठलं शहर आहे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी किंवा विधानसभा स्पीकर परिषदेचे यजमान शहर कुठलं आहे, तर ते आहे जयपूर। निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। ओके, तर अशा प्रकारचे एकूण 10 प्रश्न आहेत। नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या। भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।